रावणाला लग्नात सप्रेम भेटालती. सुमाली नावाच्या राक्षसानं शक्ती आंदन दिलती. ती ब्रह्मवरदानयुक्त शक्ती होती. ती शक्ती खरं तर रावणानं लक्ष्मणाला मारलीच नव्हती. त्याला राग आलता, महाभाऊ मला सोडून दुसऱ्या पक्षात काऊन गेला. त्याला त्याच्या भावाचा राग आलता. अहो शेजाऱ्यानं आपला कापूस नेऊ द्या हो, शेवटी ते शेजारीचे. पण आपण जालन्याला गेल्यावर जर बायको मुकट ऐकीत असेल तर कशा असतात बघा ना. तिकडं कापूस शिकून दिवाळीला याचं आणि भावाला म्हणायचं दादा मला 2 ग्रामची मणी कर बरं. ते म्हणला ताई औंदा कापसाचं वाजलंय, सोयाबीनला भाव नाही, काय मणी करू. तू मुकाट्या बस, पैसे मयचेत, फक्त तो नाव करून करायचे. मला चेहरा पाहिल्याबरोबर त्या 5-6 जणी कळाल्यात. घरून मालकाची कोण पैसे आणले तुम्ही आणि भावाचं नाव करून दागिने. तुम्ही उभे राहा, 4 जणी उभे राहा. तुम्हाला मै शपथ उभे राहा. नाही बरं जाऊ दे, आजचे दिवस माफ करतो. ते म्हणल्या माय मेला कशाला आणला गो, उगाच आलोत मायाच्या कीर्तनाला. नाही कोणी म्हणाल्यात, मला नाही म्हणला. मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतं कोण कोण मालकाचे पैसे चोरीती. एक माणूस म्हणला आपली बायको कधीच चोरीत नाही, पैसे बदलल्यावर कळाली. नोटा बदलल्या तर कोणा कोतवालाकडे बदलायला देईन का ती, याच्याकडेच बदलायला दिल्या सोमळ्याकडे. ह्या का नाही तुम्ही मला भाजीपाल्याला द्याल तर इतकं देत असतात का भाजीपाल्याला, का येत नाही होता काय घरी. विठाला म्हणल्या इतकं बरंच महाराजाला माहिती, मी बी संसारिक जन संन्याशी जोडायचे. कळत मालकाला. डोकं घेतलं मांडीवर, जगाचा बाप रडत होता. विश्वाचा मालक इतराचा पारको ना. उदाहरण क्रमांक 2. पहिल्या उदाहरणावर 1, याच्यावर 2 बोलू आपण. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात रडत असताना एका संन्याशाला त्याची दया आली. मारुतीराय. आणि त्या संन्याशाने विचार केला आपला मालक रडतोय, आपण ज्याचं भजन करतो, आपलं ज्याच्यावर प्रेम येतो रडतोय. किती प्रेम. रामागडाची आवडी मोठी, अत्यंत आवड होती रामप्रभूची मारुतीरायला. विचारलं रुदंती गोभवा, काय कारण आहे रडण्याचं, कशा करता रडता. पण सुता मा लखन वाचला पाहिजे, माझा लखन जाता कामा नाही रे. पण सुद्धा याच्या करता रडतय. काय बुद्धिमतान वरिष्ठम, टोकाची बुद्धी होती, टोकाची. त्या पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातल्या भगवान प्रभू रामचंद्राला एका संन्याशानं कानात सांगितलं, देवा रडण्यानं तुमचा भाऊ उठून बसल का. दवाखाना बघावं लागन, डॉक्टर बघावं लागन, औषधी बघावं लागत्या, का रडत बसल्यान भाऊ उठून बसल. प्रभू रामचंद्राच्या डोक्यात प्रकाश. महाराज देवाच्या डोक्यात प्रकाश टाकायची ताकद भजन करणाऱ्यात आहे. हो, भजन करणाऱ्यात लय ताकद मोठी, फार मोठी ताकद भजन करणाऱ्यात. काय करायचं, अहो शोध घ्या. शक्ती लागलेली आहे. सूर्योदय व्हायच्या अगोदर औषधी आणणं गरजेचं आहे. सूर्याचे प्रकाशाचे किरण अंगावर पडणं आणि लक्ष्मण मरणे सोबत होणार आहे. तोपर्यंत काहीतरी पर्याय शोधा ना. नसली ॲम्ब्युलन्स तर कोणाची बैलगाडी बघा. नसली बैलगाडी पांदीनं चलत तर बाजावट्या 4 जण खांद्यावर घेऊन मग रोडवर नेऊ, मग कोणाच्या ट्रकला हात देऊ, दवाखान्यात नेऊ. असे पर्याय तर बघावं लागतील. काहीतरी पर्याय बघा. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता आपण समुद्राच्या तीरावर इथं कोण ओळखीचं आहे. लंकेमध्ये डॉक्टर असतील, आपण त्यांना काय विचारू शकतो. पण लंकेतला एक हुशार भजन करणारा व्यक्ती होता. हो, भजन भजन स्वार्थी भजन करणारा. मी म्हणत नाही बरं का, पैठण मधले मालक म्हणतात, मनसी बिभीषण शहाणा तो महामूर्ख जाना. आपल्याच यादीत होता.
त्या भजन करणाऱ्याला संन्याशाने विचारलं, सांग तुझ्या नगरीत डॉक्टर कोण आहे? सुशन नावाचा डॉक्टर. त्या सुशन नावाचा डॉक्टर आमच्या लंकेतल्या सगळ्या लोकांचा डॉक्टर आहे. त्यानं तपासलं की कामच झालं. मारुतीरायने सांगितलं, जाता का आणायला? नाही म्हणले. आमच्या दादाला विचारल्याशिवाय ते कोणाला इंजेक्शन देत नाही. रावणानं शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते कोणाला विचारितच नव्हतं. रावणाचा मेन माणूस होता. मारुतीरायने सांगितलं काही पर्याय? बिभीषणानं सांगितलं कवडीचा पर्याय नाही, काय मातीचा पर्याय नाही. मी करू, तुम्ही ठरवा काय करायचं. तर एकट्यानं उड्डाण केलं आणि सुशेन नावाच्या डॉक्टराच्या दारात आवाज दिला, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब. ते कशाचं ऐकत आहे? दारच नाही उघड. बेल वाजली. आता बेल होत्या, पहिले नव्हते बेल. ती बेल खडा 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 दररोज वाजली. दररोज वाजल्याबरोबर डॉक्टरच्या मंडळी बाहेर आल्या. भाई आपण कोण? माय माय मी हनुमंत आहे. माय म्हणले मारुतीराय. कशामुळं म्हणले माहिती आहे का? मारुतीराय ज्याचं भजन करत होते तो मालक रडत होता आणि औषध द्यायची ताकद तिच्या नवऱ्यात होती म्हणून तिला माय म्हणले. हो, आपलं ज्याच्याकडे काम आहे त्याला आदरवाचक बोललं पाहिजे. हो, आऊत मागायला गेला, अय राव साहेब आऊत देतो का? या तू रावणाचा चुलता काय सोमळ्या? आऊत त्याचं मागायला आणि इतक्या रगीलपणानं बोलाल, अय अय ते बैल रिकामे आहेत का? या अरे वा शाहूराव. आणि काम चोट्ट्यासारखं असं असतं का कुठं? अहो ताक मागायचं असेल तर हिशोबाने मागावं लागतं. ताक ताक. एक ताक मागायला गेली एक बाई, लय मोठा हुंडा घेऊन केलेली होती. बापान लय मोठं गठुडं भरून दिलं तर तिला हे पुंजाना सांभाळण्यासाठी. असे काही पुंजाने हुंड्यावर सांभाळावं लागते. गेली ताक मागायला. अ जीजी ताक आहे का तुमच्या इथं? जीजी म्हणली, माय मी मसडा धुते, मसडा सांभाळते, धारा काढते. मग बोट वाकले वातानं धारा काढू काढून ही इतक्या लांबून रोडच्या पलीकडूनच म्हणून लागली, ताक आहे का जीजी? आज नाही केलं. आणि हिची सासू सकाळी पुंजा टाकायला गेली तर जीजीची रई चालू होती. सर सर सर. ती का जीजी मिक्सरवर थोडीच रई लावित होती. खाली पाणी वरी लोणी. त्या मिक्सरवरचं लोणी काढ्यावर खालचं ताक कुत्र्या पण पेत नाहीत. काहीत नाही त्याच्यात, कशाला पेते ते ताक? हो, रई लावलेलं ताक कसं असतं? कधी नशीबच गेलं ना. रई लावलेलं ताक आणि आढीतलं दूध. पापा पापा. हो, वाघबा जिबेल पाणी सुटलं. आढीतल्या दुधाचा बाबा गंधावानीच दूध असतो, लाल बुंद, काय चव असते त्याला. आमच्या शिवला गजानन बाबाच्या मंदिरात कीर्तनानं आढीचं महत्त्व सांगितलं. कोणी कोण आमची पोरायची माय कीर्तनात बसली, मी काय पाहिलीच नव्हती. पोरायची माय म्हणजे मी बायको. तुम्ही पुन्हा हिचकिताने पण हो ना. घरी गेल्यावर म्हणली, बाई तुम्ही आढीतल्या दुधाचं फार वर्णन केलं, आपल्याला आडी करायचीच. म्हणलं काय हरकत नाही, करू ना. लय नादी लागावं लागत नसते, विरोधात जायला जमत नसते. खा कुठं? म्हणलं करू ना आपण आडी, करू ना. 8 दिवसाच्या नंतर पुन्हा हीच केलं. त्या आडीचं काय करायचंय? मी म्हणलं आता सध्या टाइम नाही खांदायला, आपण नंतर करू. 1 महिना गेल्याच्या नंतर आता म्हणली, लॉकडाऊन मध्ये तुम्हाला कीर्तन नाहीत ना, आता आडी करा. तर मी म्हणलं जाईन हिच्या डोक्यातलं, पण ते डोक्यातलं जाईच नाही गेलं. तिला म्हणलं आपला स्लॅब हे फक्त 4.5 इंचाचा आणि आडी लागती 1.25 फुटाची. आम्ही वरच्या मजल्यावर राहतो आणि 4.5 इंचाचा स्लॅब आहे. इतका तोडून जर खाली आडी केली तर खालचे जळतेन. इस्तून गावऱ्या कशात टाकी ती. तेव्हापासून आडी करायचं सोंग गेलं. म्हणलं आडीच करायची असेल तर रानात झोपडं करून तिथं राहू, मस्त कमरा इतकी आडी करू. बाई कुठं मातुड्यात पुन्हा आडी करायचा विषय संपला. औषध चांगलं असलं की गुण येतो बघा. एका इंजेक्शनात नीट पोरायची माय, पुन्हा नाही आडी करायचं म्हणली. आडी करायला जुनी घरं लागते. हे सिमिटाच्या डोंगरानं काय आडी होत असते काय कुठं, काय विषय त्याला. काय सांगू लागलो? हा माय म्हणले, माय माय. हा ताक मागायला सासून सकाळी रई लावताना जीजी पाहिली होती. आणि बबे तू गेलती ना, ताक कसं मागितलं? काय रे, मी अलीकडे वट्यावरूनच मागितलं. सकाता त्याच्या वट्यावर होते आणि सकाता त्याच्या वट्यावरूनच म्हणले, जीजी ताक झालं का? सासू म्हणली, बाई
हे पुंजानं आपल्या हावली केला, पण बापानं 35 लाख याच्यासाठीच दिले ते. हे मेमरी कार्ड उघडलेलं कार्ड सांभाळा. हो त्याच्यासाठीच थोडे दिलं ते. असं असतंच ते. पुन्हा काय टप्परी बोलायची. टोपलं भरून दिलाय हुंडा सांभाळायला. जीजी म्हणलं मी आणते ताक. सासू म्हणली हो तुम्हालाच लय देईन आता. ही नेमकीच पुंजाना टाकून आलती. तोंड पण नव्हतं धुतलं. लगेच गेली. जीजी घरी आहेस का ग? ए जीजी घरी आहेस का? घरी कोण आणती काय? काय हो मीच आहे ग जीजी. बाई सकाळी सकाळी. अगं आत्ताच पुंजा टाकून आले. ते काय झालं काल दुपारा शाळातून तो नातू येऊ लागला आणि काय रोड तापलेला बाई. काय दुपारचं ऊन, काय त्या पोराचे पाय भाजू लागले. पोरग चिरचिर आळू लागलं बाई. मी तशीच पळत आले आणि त्याचे पाय लाल जरच झालते. तशीच माझ्या रानात पाय बुडिले. माय आणती का? तू असल्यामुळं माझ्या नातवाचे पाय भाजले नाही बाई. चहा घे ना. तोंड धुवाचं राहिले. घे चुलीतला ढ्यापसा. नाही बाई मग अजून सडा सारून. अगं कवरक मरत आकड्या देते. काय दिवसाला बांधून देणार आहेत पोट्टे. काय इतकी बेजार व्हालीस. घे ढ्यापसान घास दात. निरशा दुधाचा चहा प्याला अंतिकीनं. निरशा दुधाचा परात भरून चहा. बाशा नव्हत्या तवा. काठा बरोबर परात अशी. बोक्याची चुलतीच. अर्धा लिटर दुधाचा चहा प्याला. माय येऊ का? माय बस न ग अंतिके. किती दिवसाला आलीस बाई. बस बस बस. अगं आज मथाऱ्याचे पित्र येत म्हणजे अंतिकीच्या सासऱ्याचे. आणि पित्राला म्हणलं कडी करा. अगं काय अंतिका ताक नेते. थांब सकाळी ताक 2-3 रान्न केलंय. डेरे रान्न नाही. डेरे डेरे रान्न म्हणलं लोक म्हणतील हे बायकाला. हे मोठे चालू असतात माणसं. 2-3 डेरे. हा हे म्हणले मी बी तेच म्हणालो. 2-3 डेरे ताक आहे. काय नेती बाई ताक. थांब बस जरासं दही घेऊन जाय. सून म्हणली आत्या मी तुम्हाला म्हणलं होतं जीजीची तर ताक नाही झालं. अगं म्हणली ताक गुंडीभर आणलंय आणि ताक बी दही बी जगभर आणले. ते तुटक्या दांड्याचा जग होता तिच्या बाब्याच्या लग्नात आलेला. त्या जगायला कुठं दांडे राहिले. सप्रेम भेटीतला जग. महाराजाच्या हातात देणं दांडा हातात आणि जग पायाव. फुटलो महाराजाचं बोट. आणि मग ती बाई रडू लागली. बाई मी म्हणलं लागलं मला तू काऊन रडायली. तसं नाही महाराज. बाई आमची इथं महाराजांच्या पाया पडायची सवय माणसाला लागली. तेव्हापासून भांडायला पण लागली. इतकी बाई हुशार. ती म्हणलीच नाही माझ्या बाब्याच्या लग्नातला तुटक्या दांड्याचा जग म्हणून. अशा काही काही हुशार. उघडं पडूच देत नाहीत काही काय बाया. हो लय भारी. ताक मागायसाठी लिंता लागती. त्या जगाच्या मालकाचे डोळे पुसायचे त्या डॉक्टरच्या हातात आहे. त्या बाईच्या नवऱ्याच्या हातात आहे. म्हणून मारुतीराय तिला माय म्हणले. माय माय मी हनुमंत आहे. आतमध्ये गेले. होय व अहो होय व अहो ऐकलं का? काय माय ते आपली लंका जाळलेलं शेपटीवाला आले. कशाला? आणि तुम्हाला बोलायचं. घे दार लावून. दार लावून घे. लावून घेतलं दार. मारुतीरायन पुन्हा शेपटीच्या गोंड्यानं दार वाजलं. बाई ओ बाई. काय? मालकाला 2 मिनिटं बोलायचे. ते आतून म्हणलं त्याला म्हण बाहेर गेले म्हण. बाई मालकाला बोलायचे. मालकाला ए म्हण त्याला बाहेर गेले. म्हणली तेच ऐकायला काय सांगू मी. हो काही काही माणसं असे बदमाश असतात. 7 दिवस एखाद्यानं काम करावं. एखाद्या बाईनं कापूस याचा. कापूस आहेत ना तुमच्याकडे. कापूस याचा सोयाबीन कापा काय तूर कापा. आणि 8व्या दिवशी बाजाराच्या दिवशी त्या बाईन मागा. जीजी जीजी पैसे द्या ना. जालन्याला जायचंय बाजाराला. भाजीपाला आणायचा द्या ना पैसे. ते गेलेत जालन्याला आणि त्याचे बुट तर बाहेरच आहेत. आज ते मायात चपला घालून गेले. अरे वा जीजी पैठणच्या तळ्यात टाका. तारानं पाय बांधून माशा तरी सुधरते नीला खाल्ल्यावर. काम करणारीचे पैसे द्यायचे. मालक मधातून तरी म्हणते जालन्याला गेला.
त्यांनी सांगितलं मन, बाहेर गेले. तेच ऐकायले. दार लावून घे म्हणले. पुन्हा दार वाजले. बाई तुमच्या पाया पडतो, मालकाला 2 मिनिटं आणा. अहो ती म्हणली नका जाऊ, पण चला ना माय, ते बिले हाटी. त्याच्या सगळ्या अंगातून घाम निघत होता. त्याला माहित होतं मारुतीरायाची ताकद काय. हे ज्या रावणाचं ऐकून इंजेक्शन देत होतं, याच्या मालकाच्या दाढीन मिशा एका खपक्यात जाळल्या होत्या त्यानं. हनुमंत महाबळीन दाढी रावणाची, बळीयाचा शिरोमणी. लटलट लटलट कापस सुशीला. काय का आमच्या मालकाचे लहाने भाऊ आजारी आहेत, त्यांना शक्ती लागली. रावणानं शक्ती मारली. कृपया एक विनंती करा, औषधोपचार करण्यासाठी यावं लागते. ते म्हणले रावणाला जाऊन भेटा. आता रावण येऊ दे तू. हा येणार नाही तुम्ही? नाही म्हणजे याचं काय हरकत नाही, पण मी तुमच्याकडे आलो असं रावणाला कळालं की रावण सकाळी मग अख्खा संसार फुकून देते. मारुतीराय म्हणले आल्यावर ते फुकून देते, नाही आल्यावर मी फुकितो. पण त्या डॉक्टरनीनं मारुतीरायाची विनंती केली, तुमच्या पाया पडतो, तुम्ही भजन करणारी माणसं येतं, असं आमचं इचकू नका. भजन करणाऱ्यांना इच केलं पाहिजे, इचकू नका म्हणे आमचं. घेतलं लावून. ते बुद्धिमतान वरिष्ठम शेपटीचा आडा टाकला वाड्याला. डॉक्टरच्या बंगल्यालाच आडा टाकला, बंगलाच घेतला उपटून. इतराचा पाड कोण याच्यावर बोलतो. काय बाकीच्यांची कथा आहे. आणलं समुद्राच्या तीरावर वाडा. बाकीचे वानर म्हणले काय आणलं मारुतीरायानं, काय आणलं. बिभीषणानं सांगितलं काय नाही आणलं, सुशन नावाच्या डॉक्टरचं घर आणलंय. पायासोबत उपटीलं घर. हो असे हालू लागलं घर. बायको म्हणली माय खांब हाललेत. मुकाट्या बस म्हणला खांब गिंब काय हालत, त्यानं घरच उचललंय. आता कसं करावं, काय करायचं म्हणे. आता त्याच्या मनात आल्यावर समुद्रात टाकीतय का काय करतय, काय करावं आता. दार वाजलं. कोण? बिभीषणानं सांगितलं वैद्यराज दमाने या जरा. खाली पडताना लय खोले दरी वरी धरलं होतं हाता असं. दार उघड. बिभीषणाला पाहिल्याबरोबर जसा आसरा आला. त्याच्या मालकाचा सक्का भाऊ आहे ना. मारुतीरायानं असं केळ तोड्यावर आणि केळीचं केळ कसं तोडीत तसं आला. आधी कमराला धरला आणि खाली घेतला. डॉक्टर काय झाले सांगा. सगळं कळत आहे म्हणले, पण मेडिकल माझ्यासोबत नाही, मी नुसताच आलो. हुशार डॉक्टर होतो. आपल्यासोबत मेडिकल नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाहीत, काय नाही. ते टेटस्को तपासायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मेडिकल तुम्ही आणा, लिहून द्या. दिलं लिहून. विशल्या 3 वनस्पती, शल्ल्या विशल्या. फार सुंदर. रामायण बघा ना, लक्षात येईल का. ते बी मी गुतच घेतलं सांगायला. हा 2 तासात काय मला तुम्ही काय नोकर थोडं ठुले आहे का नाही. मग आता टाइम संपला असेल जवळजवळ. भाऊसाहेब तुम्ही बी आमच्याकडून बोला, असं असतंय कुठं. हा अशी वकील म्हणल्यावर जेज मरण ना. 1 मिनिट पुढे गेला त्याला पुढे सरकवतं. कसं करू बळीराम बुवा, करू जय विठ्ठल. हां टोपी इतकी कडक घातली की ऊस तोडता येईल. सरकवतो पुढं. कुठे मेडिकल? द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर. आणल्या औषधी. डॉक्टरनं औषधी टाकल्या पण भजन केलं नाही. भजन न केल्यामुळं गुणच येईन. मारुतीनं कानात सांगितलं डॉक्टर साहेब पथ्य चुकतंय काहीतरी. तुम्ही अशा मालकाच्या भावाच्या बिळात औषध टाकायला की तो जगाचा मालक आहे. सगळ्या वनस्पती तयार करायचं त्याच्या हातात आहे. तुम्हाला एक सांगू सुशेन आपलं काय सुशेनच होतं ना वैद्य. सुशेन महाराज तुमच्यावर धन्वंतरीची कृपा आहे. आणि धन्वंतरीच याच्यापासून जन्माला आलाय. 14 रत्नापैकी 1. तुम्ही हिसाब करा. तुम्ही कोणाच्या भावाला तपासायले आणि मग स्मरण केलं आणि औषधी टाकल्या. लक्ष्मण झोपीतून उठावा तसे अजय उठून बसले. काय ताकद लक्ष्मणाची.
भगवान प्रभू रामचंद्रानं सुषेण नावाच्या वैद्याला मिठी मारली. ते रडू लागला अण्णा. तर प्रभू रामचंद्राने विचारलं, का रडतो? काय नाही म्हणले, रडू न काय करू, तुमच्या भावाला उठिल्यामुळे रावण आता मला पेटितोय. काय त्याची माय व्याधी म्हणले, जाऊच नको तिकडं, इकडं थांब. आणि इकडं थांबून काय खाऊ म्हणले, तुला काय ताण घ्यायचा, संसार तर सगळाच आणलाय ना, आता 4-2 दिवसात मी मारितो, राजाला बिभीषण होतोय, तू पुन्हा तू या तू जाग्यावर. पण त्या डॉक्टरच्या लक्षातच येईन रामाच्या हातानं रावण मरण का म्हणून. कालांतरानं रावण दुपारा मारला. टमाट दाबाव असं बेंबीत बाण मारला, साऱ्या चिळखंड्या जाग्यावरच पाड्या रावण. विभीषण राजा झाले. कामोग नावाच्या विमानामध्ये बसून 14 विमानापैकी एक विमान, त्या कामोग नावाच्या विमानात बसून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येकडे निघाले. अयोध्येत विमान आलेलं नाही, विमान शरयूच्या तीरावर उतरलं. वचन दिलं त्या एका नावाड्याला, मी जाताना जसा तुझ्या नावेत बसून गेलो, वनवास संपल्याच्या नंतर तुझ्याच नावेत बसून अयोध्येकडे जाईल. विमान शरयूच्या तीरावर आलं, त्या केवटाच्या नावेत बसले आणि पहिलं तीराला नेऊन सोडून मग अयोध्येत पोचले. विमान वापस गेलं. एके दिवशी सीतेनं भगवान प्रभू रामचंद्राला एक प्रश्न केला, प्रभू एक विचारू, मी सापडे कोणामुळं? मारुतीरायामुळं. प्रभू तुम्हाला अमाप दुःख होतं, लक्ष्मणजीला शक्ती लागली, त्या दिवशी त्या शक्तीला वरदान मारुतीरायाचं. औषधीची महती सुषेण नावाच्या वैद्याची. आमची इथे एक कस्तुराबाई नावाची म्हातारी होती, जिची हाडं हरिद्वारला घेतली नाही, ती कस्तुरी नाही, ही दुसरी कस्तुरी होती. ती फार सुंदर हरिपाठ म्हणायची. आमच्याकडे श्रावण महिन्यात पोथी असली की अष्टमीला कृष्ण जन्म करायचे, रामनवमीला राम जन्म करायचे, दुपारी मस्त पाळणा म्हणायची सुंदर. वल्लियानाया गेले मारवती, वल्लियानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिल्लापती, जुवाळा जुरेजू, जिवंत केले उर्मिल्लापती, जुवाळा जुरेजू. वल्लियानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिल्लापती. काय काव्य होतं काय काय बायकांचं. आता मागच्या श्रावण महिन्यात एक आमच्या इथे नवीन मुलगी आली, लग्न झाल्यावर गेल्या वर्षी. ती म्हणली मला भजन येते. मी म्हणलं मन बाई. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. आमच्या मंदिराचं मागचं भिताड त्याच भजनामुळे पडलं. असं भजन असतं का ग बाई म्हणलं, गाथ्यातलं म्हण ना तू. भेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. कशा गुदगुल्या, तिकडे बी काय घुंगर वाजत आहेत. महाराज तुम्ही वारकरी संप्रदायात घुंगर बांधले, मला भेव वाटणं नाही तर ह्या घुंगरामुळं 150 एकर इकल्या काय काय लोकांना. हो, आणि तुम्ही यालाही टाळ्या वाजवायले. हो, हे संप्रदायातले घुंगरे आहेत बापा. हो, आमच्या इथल्या भाऊसाहेबांनी 350 एकर जमीन इकली. दैले ओढीत होतो आखरीच्या टायमाला. दैले नाही कळायचे तात्या तुम्हाला, आमच्या इकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दैल्या म्हणते. 350 एकर नुसत्या घुंगराच्या नादानं. हे वाजल्या बी इथंच गारवा लागला. अरे बापरे, चमकून काय ताल धरला होता हिना घेऊन बापा बापा. चांगलं, पण वारकरी संप्रदाय आहे तू. प्रभू मारुतीरायांची कृपा होय म्हणे. सीते, हनुमंताला औषधीविषयी माहिती सांगितली सुषेण नावाच्या डॉक्टरनं. संध्याकाळी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी लंकेतनं निरोप आला विभीषणाचा. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश कळावे. पत्र लिहिण्यास कारण कळावे शेवटी असते. लक्ष्मण मालकाच्या शक्ती लागल्याच्या नंतर वल्लीची महती दाखवणारा, औषधोपचार हृदयात करणारा सुषेण नावाचा वैद्य गेलेला आहे. जगाच्या मालकाला पत्र वाचित असताना डोळ्यातून पाणी आलं.
सीताई साहेबांनी विचारलं, का रडता? ऐक सीते, ऐक सीते, ऐक सीते, ऐक. तुझ्या कपाळावरचं कुंकू ज्यानं शाबीत ठेवलं त्याला सुशेन नावाचा डॉक्टर म्हणतात. त्याच्या हातात काय? ऐक म्हणे, तो जर नसता भेटला तर लक्ष्मण वाचले नसते, आणि लक्ष्मण वाचले नसते तर प्रभू रामचंद्राने स्वतःचं शरीर ठेवलं नसतं. तुझ्या कपाळावर कुठं कुंकू राहिलं असतं. पण काय सांगू शकते, माझ्या लक्ष्मण नावाच्या भावाला औषधी देणारा डॉक्टर सुशेन नावाचा वैद्य, पंढरपुरातल्या मालकाचे 7व्या अवतारातले, डोळ्याला पाणी आल्याच्या नंतर ते पाणी पुसण्याची ताकद ज्या सुशेन नावाच्या डॉक्टरात होती, तो सुशेन नावाचा डॉक्टर सुद्धा मृत्यू पावला. इतराचा सांगा, सुशेन वैद्यासारखी आपली पात्रता आहे, ते जाऊ शकतात. एकनाथरावांची काय कथा. इतराचा पाड कोण. दुश्शिला नावाची एक बाई होती. बळीराम बॉस शेवटचा पुरावा, माफी मागतोय. काय होते, पुन्हा उद्या बोंबलायचे सकाळी, दुपारा. आता चला चिंतन करत राहायचं. नाही बोंबलला तरी घासा दाबायची ताकद पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. दुश्शिला नाव होतं एका माणसाच्या पत्नीचं. हुशार बाई होती, पण तिचं नशीब खोटं होतं. तिला नवरा नालायक भेटला. ही दुश्शिला दुर्योधनाची बहीण होती. फार चतुर, फार चतुर, फार चतुर. दुश्शिलेनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक एक तुम्हाला मी विनंती करते, भगवंताच्या कृपेने आपलं इतकं गोड आहे, तुम्ही सासरवाडीला नका जाऊ. पण नालायक जेदरथ्या सासरवाडीतल्याच भाकरी खात होता. कर्मधर्म संयोगाने
एखाद्याला घर जावाई व्हावं लागत असेल तो ज्याचं त्याचं कर्मधर्माचं काही नियम असतात, काही अडचणी असतात, त्याच्यामुळे ठीक त्या. अहो गरज नाही ना, सासऱ्याला 100 कट्टे होते ना, तू कशाला आला तिथं मारायला? शिवाजी त्याला काही नसल्यावर जावाय तिथं राहा, पण 100 मिळून येत ना, तुला काय गरज होती तिथं जायची? शकुनिया महाभारतातला, मी नाही त्याला शकुनी म्हणित, काय वाईट करणार आहे तो नालायक, आपलं मेला मागच तो काय त्याची भावकी बी नाही आपल्या विरोधात. मला कुठं सरपंचाला उभा फार्म भरायचा, त्याचं मतदान मागायला कुठं जायचं त्याच्याकडे, आपल्याला जाय तिकडे बोंबलत बोंबल्या. नालायक शकुन्या गांधार राजाचा आपलं कोणता कुठला नरेश होता? क्या बात आहे, वा 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 वा, गांधार है. मेमरी कार्ड जागेवर आहे. मला असं वाटलं वगळलं का नाही आपलं. है तुमच्यासारखी पुरावा शिक्का आणायला असल्यावर काय ताने. काय नाव आहे महाराजांचं? शिवनाथ महाराज गोरे. लय दिवस झाले भेट नाही ना आपली. शिवीच न 2 वर्षात कोणाला सारे लांबूनच. वा 2-3 पुरावे दिले कीर्तनात. वा चांगले. महाराज हिशाबात राहतो, माणसं हुशार पुढे असल्यावर नीट चलत येत महाराज लोक. आणि इथून पुढे आता महाराजांना गाफील पण वागायचंच नाही. लोक इतके हुशार झाले, तू सटाके आणूत नको सोंबळ्या. ज्ञानवराय सांगतात, त्यांच्याच सांगितलं, तू काय सांगतो ते सांग. तिथे अशा प्रकारे तिथं चट होतं, तू काय प्रकार इचकायला ते सांग. पिठलं हटता येणं, बासुंदीचे गोळे इचकायला. त्याच्यामुळे हिशाबात चालायचे अशी लोक कीर्तनात असले. आमचे अण्णा कोरोनाला लाथ हाणून आले, हे नगद म्हणले दवाखान्यात. मला ऐकण्यात आल्या, त्या डॉक्टरला पताच नाही, निघून आले. पेशंट कुठं तर घरी, मस्त बाजरीच्या भाकरीन सकाळची चटणी रट्टावून हॅट म्हणले, नाही जात तिकडं. काय काय कायची घरीच गोळ्या औषध घेतले आहे का नाही मस्त असं बापू. मालकाची कृपा झाली, पंढरपुरातल्या मालकाची कृपा झाली. शरीराला औषधोपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. माझं एक मत आहे, आपल्याला ज्या गोष्टीचा अभ्यास नाही त्या गोष्टी इचकीनं मूर्खपणाचं टोक आहे. विज्ञानाच्या विरोधात जायचं नाही. काला येतच नाही, काळाला एका जागेवर आम्ही चांगल्या देवस्थानला गेलो, याचा एकच डोस झालेला होता. याला तिथे येऊच दिलं नाही मधात. म्हणलं मग 2ही डोस झालेत, चला महाराज सवळं नेसून पूजेला. हो याला 4 ठणला म्हणलं घेणं टोचून, तू का मरायला का घे. मग याने घेतला. आता कुठं नेते. एके दिवशी आपण कुठं गेलो तरी त्या काजळी साहेबांना आम्हाला मुंबईला यायचं म्हणले. कसं येता येईन आम्हाला, काय बटन थोडंचे बटन दाबले तू. अहो या म्हणे औरंगाबादला जा. आम्ही तिथंच होतो कन्नडच्या घाटात. औरंगाबादला पोचलो ती 1.25 तासात. तिथं विमानतळावर जात म्हणजे त्याचा माणूस उभा लगेच तिकीट काढली. तुमचे 2-2 डोस झाले असले तर विमानात बसता येईल. म्हणलं तो काय मिळे हे म्हणला, कालच घेतला, जमला मिळ. नाही ते औरंगाबादून तोंड घेऊन घरी गेला असता आहे का नाही. हो आता सरकार कायदा काढणार आहे. हो काही जर राशन बंद होणार आहे. हो थमत चालणार नाही. काय होतं इंजेक्शन घ्यायला, काही इचूट असायला का त्या इंजेक्शनात. इकडे कचाकच घ्यालेत ना कुठं बी खोसाया कापता कापता हाताला टोचालेत, कुठं टोचालेत. ती सुई काही भरे का ह्या जी विज्ञानाच्या विरोधात कशाला जायचं आहे का. काय सांगू लागलो मी. हा जयद्रथ्यान शकुन्या बाईनं सांगितलं, मालक आपल्या घरी सगळं आहे, तुम्हाला सासरवाडीत कशाला राहायचं. आणि शकुनीच्या बायकोनं सांगितलं, तुम्ही गांधार क्षत्राचे राजे आहेत, तुम्ही बहिणीच्या घरच्या भाकरी कशाला खाले, भाऊबीजीला जायचं फक्त. 2 लोक शास्त्रात निषेध सांगितले. शशुर घर जावाई बन घर भाई. पण मला गाता येत नाही भाऊ. नाही आपल्याला कसं गाता येईल ते. असं
याच्याविषयी सांगू बाबा माहेराला काय त्यात, पण असं मला गाणी नाही म्हणता येणार, याच्यापेक्षा गोड सांगेल. हो, हे काय दिले आता तुम्हाला मलाच माहीत, यायला नाही कळू द्यायचं, हे गुप्तता. हो ना, नाही दुसरं सांगतो ना मस्त काय तर, नाही ती यायला सांगतो म्हणायचं नंतर मी. आहेत सांग. हो, देवान चांगली रेल्वे फर्स्ट क्लास चढा दिल्यावर काऊन पाय पाय चालायचं, आहेत नाही चांगली माणसं सांगतो मी. शसूर घर जावाई बहन घर भाई, बहिणीला भावाच्या घरचं खाता येते, भावानं बहिणीच्या घरचे तुकडे मोडायचे नाही. समर्थ असताना तिथले कशाला तुकडे मोडायला, हे दोन्ही निषेध सांगितले. दुष्शीला हुशार होती, जयद्रथ नालायक. तिने सांगितलं मालक लक्षात ठेवा, माझे वडील माझे भाऊ 100 आहेत, समर्थ आहेत, पण तुम्हालाही चांगलं घर पाहून, मला चांगलं घर पाहून तुमच्या घरी दिले, तुम्ही सासरवाडीतल्या भाकरी खायच्या नाही. एके दिवशी आपल्या जीवनावर अनर्थ ओढवेल, अनुचित प्रकार घडेल. तो प्रकार युद्धात घडला. त्याच्या आधी 4 प्रकार घडले. महाभारत पहा, तुमच्या लक्षात येईल. माझा वेळ संपलाय, कोरक सांगू ते. युद्ध प्रसंगामध्ये एक अनुचित प्रकार केला. काय गरज नव्हती, तुम्ही ज्याच्या घरच्या भाकरी खाता तसं तुमचं रक्त होत असते, तशी तुमची बुद्धी होत असते. आहार विचार हे सात्विक पाहिजे माणसाचे, आहार सुद्धा सात्विक असावा. स्थान महात्म्य असते, जागा सुद्धा सात्विक असली पाहिजे. एक जण म्हणला काय बोलतेत महाराज, विज्ञान कुठे गेले आणि काय बघायला गिरगावकर, जाग्यात काय दोष असतो. ऐक ना म्हणलं जुमळ्या, ऐक, आडकितातून दारान सुपाऱ्या नको फोडी जाऊ तू. सुपारी फोडायसाठी आडकिता असतो, दाळा नसतात आडकिता फोडायला, सुपाऱ्या फोडायला. सुंदर घर बांधलंय, त्या घरात पाईपलाईन आहे पाण्याची, 4-5 ठिकाणी पाईप काढे पाण्याचे. एक पाईप काढा बेसिंगला, तोंड धुवायचंय. एक पाईप काढा स्वयंपाकघरातल्या बेसिंगला, भांडे धुवा, स्वयंपाकाला पाणी घ्या. एक पाईप काढा आंघोळीच्या बाथरूम मध्ये, आंघोळीला बाथरूमच म्हणतात ना, आंघोळी करा. आणि एक पाईप काढा तिकडं. नाही म्हणले इथले पाणी देवाला घ्या, हे कसं घेता येईल. आणि एकाच बोर चाले ना, पाईप एकच आहे, मोटार एकच आहे, बोर एकच आहे, जागा 2. नैसर्गिक विधी संपादनो दूषितो जलजाया. हा नैसर्गिक विधी संपादन म्हणजे तुमच्या भाषेत, आता प्रचलित भाषेत टॉयलेट, आपल्या रोजच्या भाषेमध्ये संडास रूम. पाणी एकाच बोरचं, एकच पाईप, पण त्या ठिकाणावर गेलं की दूषित झालं. तसं दुर्जनाच्या संगतीत आपण गेले की आपले विचार म्हणजे दूषित होत असतात. देखनाच्या संगे. आओ हा जयद्रथ वाईट नव्हताच, मुळीच वाईट नव्हता. दुर्योधनाचे 3 भाऊ आणि दुर्योधन इतके नालायक होते, यांच्या संगतीत शकुनी वाईट झाला. हा जयद्रथ वाईट झाला. इतकं चुकीचं काम केलं, एका शूर मुलाला रणात पडल्यावर लात मारली. इतराचा पाडको ना, रणात पडल्यावर लात मारली. त्या मुलाचं नाव होतं अभिमन्यू. पंढरपुरातल्या मालकानं मांडी दिली. वेगाच सांगतो थोडंसं, लोक बऱ्याच वेळची बसली, कोणाला शुगर असते, काही असते. थंडीचे दिवस लघुशंकेचा त्रास असतो, कोणी ऐकते म्हणून किती बी नाही बोलायचं. बघ, पंढरपुरातल्या मालकानं स्वतःची मांडी दिली आणि तोंडावून हात फिरला. बाळा अभिमन्यू, चेहरा कोमेजून गेलाय. नाही मामाश्री. मरणाची भीती वाटते? नाही. शूराचा पुत्र आहे, क्षत्रियाचा पुत्र आहे. युद्धात मरण पावते, दुःख नाही, मोक्ष आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे, हातात शस्त्र नसताना, निशस्त्र होऊन पडलो असताना जयद्रथानं मला लात मारली. फक्त त्याला मारूस तर आयुष्य द्या 3.5 घंट्याचं. पंढरपुरातल्या मालकानं दक्षिणेकडे पाहिलं. ही दिशा कोणती तुमची? दक्षिणेचे. इकडे पाहिलं. दक्षिण दिशेकडे कशा करता बघितलं? दक्षिणेचा राजा यम आहे. यम आहे भाऊसाहेब. एका पवित्र स्त्रीच्या मालकाचा प्राण काढून दक्षिणेचा राजा दक्षिणेकडे जात असताना त्या बाईनं पदर पसरला. दक्षिणेचे राज तुला देवा कुंकुम दान ओ संगा मागते रे.
दक्षिणेचे राज्य तुला, आरती यमराजा बंधू सईस नदीजा, सोडवी पती माझा देवा कुंकुम दान, दक्षिणेचे राज्य तुला. तिचं नाव सावित्री. हे दक्षिणेच्या राजा, तुला दक्षिणेचं स्वराज्य आहे, माझं कुंकू मला परत कर. काय माऊली आहे देशातली, काय स्त्री आहे पवित्र देशातली. मालकाविषयी श्रद्धा असणार किती अतूट नातं या, किती गोड संबंधन आहे त्या कुंकाविषयी. ती तितकी पवित्र स्त्री या देशातली आहे, या राज्यातली आहे. अशा दक्षिण दिशेला दक्षिणेच्या राजाकडे पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने पाहिलं. को यतीम मर्यादो आयुष्य भवास्थितम, त्यानं अंगठा हलिला. त्यानं कृष्ण परमात्म्याकडे बघून अंगठा हलिला. तात्या म्हणजे आयुष्य नाही आहे अभिमन्यूला भाऊसाहेब. मुकाट्यानं तोंडावून हात फिरिला. बाजूला अर्जुन होते. अर्जुनाच्या लक्षात आलं, मुलानं 3.5 तासाचं आयुष्य मागितलंय. पंढरपुरातला मालक देत नाही. आपण ज्याचं भजन करतो तो, ज्यानं खरी सेवा केली त्याला मागायचा अधिकार असतो. किती खरी सेवा. जागा असताना तोंड भजन करत होतं आणि झोपल्याच्या नंतर अंगावरची रोम भजन करीत होते. त्याचं नाव अर्जुन. एक एक रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. निद्रानाभयजयो निद्रास्थितयं यत् पार्थेषु सुजायां रोमाभवस्थितां, कृष्णाय प्रणमुच्यते प्रणमुच्यते न भयज्जया, सदीर्घो कालां रसनायं प्रगल्भो वाणीचायते. हे काय काय नालायकांत थोडं लिहिले. ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, इतकी ताकद मोठी. देवा आयुष्य भजनात गेलं रे. हे देवा, हे जगदानंद कंद जगतपते, आम्ही सगळ्यांनी वनवासात भजन केलं. पाहती पांडवा खंड वनवासी परित्या देव भजन. हे देवा, अज्ञातवासात द्रौपदीनं जात्यावर दळलं तरी तुझंच नाव. देवा, माझा धर्म नावाचा भाऊ सत्यवादी इराटाच्या घरी कंक म्हणजे हिशोबनी चार्टर अकाउंटंट सीए. मी दुपारीच सांगितलं, सीएला आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये कंक म्हणतात, हिसाब करणारा. राजाच्या खजिनखान्याचा हिसाब संपल्याच्या नंतर धर्मराजाने इराटाच्या घरी त्या खजिनखान्यात भजन करायचं. तर इराटाच्या घरी धर्मराजाने भजन केलं खजिनखान्यात. तर इराट राजानं खजिना हातात धरल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणत होता. असा महाभारतामध्ये 2 श्लोकाचा पुरावा आहे. खजिना भजन करत होता. खजिना म्हणजे ते सोनं नाणं द्रव्य भजन करत होतं. कोणाची ताकद? धर्माची ताकद. इतकं भजन केलं रे देवा, एवढं भजन केलं, एवढं भजन. या भजनाची पोच पावती. आयुष्यात आम्ही तुला काही मागितलं नाही, एकच मागतोय, आम्हाला राज्य भेटावं ही तुझी तळमळे. पण आम्हाला राज्य भेटल्याच्या नंतर आम्ही गेल्यावर गादीवर तरी कोणाला बसवतो? काय करायचं राजे? या गादीवरचा हिरा तू जिवंत ठेव, त्याचं नाव अभिमन्यू. अर्जुनाचे डोळे पुसले, सांगितलं माफ कर, देऊ शकत नाही आयुष्य. वापस आले, अभिमन्यूच्या तोंडावरून हात फिरेल आणि कायमचे डोळे झाकले. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि हा जगाचा बाप अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. भगवान शिवशंकरांनी अर्जुनाची पाठ थापटावी. पाठ वा शब्बास रे पठ्या. संग्रामे हरू जिंतीला निवांत कवचाचा. हो, काय ताकद होती अर्जुनाची. शंकराने पाठ थापटावा असा अर्जुन बाजूला नाहीये ऐकू शकला. जीवनभर ज्याचा चुलता एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं ऐकून खोटं बोलला. जीवनभर खोटं बोलला नाही. वदविले मुखे नारायणी धर्मा चुलता बाजूला आहे तरी ऐकू शकला नाही. काय नकुल सहदेवाची ताकद, काय भीमदादाची ताकद, काय द्रौपदीचं वैराग्य. जीवनात जिच्या तिळा इतका द्रोह आला नाही. काय द्रौपदीचा अधिकार असेल? अशी आई असताना
आईच्या पोटात असताना जिने जन्म दिलाय तिला नाना प्रकारचे ज्ञानाचे डोस मिळाले. आईच्या पोटात शिकलेला मुलगा अभिमन्यू. अशी आई सुभद्रा, अशी आई द्रौपदी, कुंतीसारखी आजी. काय व्याप्ती होती कुंतीची. महाराज तिच्या नामस्मरणाची ताकद इतकी मोठी, इतकी ताकद होती की जगाच्या मालकाला रात्री चक्र पाठवून, सुदर्शन पाठवून तितकं भुयार काढलं आणि 14 योजनापर्यंत पांडव सुखरूप नेले. चक्रा मारके धरणी फोडी, इतकी ताकद होती. एवढी 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 ऐश्वर्य संपन्न भक्तीनं ओतप्रोत भरलेली कुंती. सगळं वैभव असताना अभिमन्यूला सुद्धा प्राण सोडावं लागले. इतराचा आजचा भाऊबीजीचा सण आहे. आजच्या सणाला भाऊबीजीच्या व्यतिरिक्त शास्त्र भाषेमध्ये त्याला नाव यमद्वितीया, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया 5 दिवसाचा दीपावलीचा सण आहे. भाऊसाहेब सणाचं निमित्त सांगतो भाऊबीज कशाला म्हणतात. तुम्ही दिलेल्या प्रश्न माझ्या अंतकरणात ठेवतो, पण मला तरी वाटतंय माझ्यासारख्याने हे म्हणू नये. कोणी म्हणत असेल ते ज्याचा त्याचा भाग झाला, पण मी तरी म्हणू नये. मला असं वाटतंय ज्याच्या इथं वाघीण जन्मी त्याला शेपुळीचं दूध पिऊन वाघिणीचं दूध त्यानंतर म्हणले शेपुडी कशाला पाळली. म्हणले बब्याला ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू तुझ्या बब्याच्या कानात. वाघिणीचं दूध पेल्या ऊन लागत होय रे सोंबळ्या. आज मी ते म्हणल्यावर तुम्हाला आनंद वाटेल, पण आमच्या नाकात काड्या घालणारी लय लोक. इचका लगडे बाळ्या आज लय ठेकीत बोलत होता, पण आज भाऊसाहेबांना चिठ्ठी दिल्यावर आला का नाही तालाव. हा, एका दिवशी भाऊसाहेब पाकिटात 2-4 हजार आगाव घालतीत बाळ्याच्या. अद्याप नाही. मी कोणाचंही घोडा असो त्याला घोडच म्हणणार. आणि पाहुण्याचं जरी गध असेल तरी मी म्हणेन आमच्या पाहुण्याचं गध आहे. पण काही काही माणसाला लय नाद असतं. हे अरे हमारे मेहमान का घोडा है, बोले पहाड़ से कुदता है, आप क्यों नहीं कुद रहा, उसके दिल में नहीं बोले. अरे कुद्या तू या पाहुण्याच्या गध्याला घोड म्हणतोय. तसं नाही, घोड्याला घोड म्हण, मर्यादा असतात काही. यमद्वितीय आजचा सण आहे. आता श्राद्धावरचं कीर्तन संपलं. बरं थोडस आजच्या सणाविषयी सांगतो. आपले सणही माहीत असावं. काळाची मृथा नावाची बहीण, या मृथा नावाच्या बहिणीकडे आजच्या द्वितीयेच्या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्याच्या बहिणीचं नाव आहे मृथा, काळाची बहीण. आणि काळ तिच्याकडे गेला. तिने आक्षण काढलं. म्हणजे आपल्याकडे दिवा मुटका करून कणकीचा दिवा करतात, त्याला निरंजनी लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात, वात लावतात, ते मुटके करतात, सुपारी वाळतात, सोनं वाळतात, नाणं कपाळाला लावतात, नाना प्रकारच्या पद्धती आहेत. आपली संस्कृती म्हणजे दिवा लावून संस्कृती. आपल्याकडे माणूस जन्माला आल्यावर बी दिवा आहे आणि माणूस मेल्यावर बी दिवा आहे. फक्त वाढदिवसाला इजवायलेत. वाढदिवसाला इजवायलेत. मी एक सांगू का, खरं तर माझं वय नाही ते बोलायचं. मला असं वाटते वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं कंबर बांधून कीर्तन करणाऱ्या महाराजानं तरी समायोजून केक कापू नये. इतकं सांभाळलं तरी त्या महाराजाच्या आपण पाया पडू. कामच नाही आपलं ते आपली संस्कृती नाही. वाढदिवसाचे कीर्तन मीही करतो, करावं लागतं, त्याचा काही विषय नाही. पण आपलं काम नाही. दिवे विझवणं हे वारकरी संप्रदायातल्या माणसांचं काम नाही. ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपली संस्कृती पायाखाली तुडवायची नाही. काही काही जुन्या महाराजांचे जर चरित्र ऐकले तात्या, तर या लोकांनी ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या सानिध्यात राहून 5-5, 6-6 कोसापर्यंत जाऊन मधुकरी मागायची. बाजरीच्या 4-4 दिवस सांभाळून बाजरीच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या. आज त्यांनी संप्रदायाचे नियम मोडले नाही.
खेड्यापाड्यामध्ये पायी पायी गेले, गुडघ्या इतक्या चिखलात धोत्र वरी खोसून गेले, तिथं कीर्तन केले, काकडे म्हणले, हरिपाठ म्हणले. तसेच घरी आले, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन परमार्थ सांभाळला. काल परवाच्या अशा टपराच्या 10-5 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या नालायकानं संप्रदाय धाब्यावण्याचा नाही. काय तू या बापाची टप्पर आहे का? त्या बापाची जहागिरी आहे नालायका? संप्रदायाचा बट्ट्याबोळ करायची ताकद लायकी नाही आपली.